हे लक्षात आलं की कोणीतरी तुमची इथं वाट पाहणार आहे. आईच्या मायेनं म्हणा, ती शाळा आईच्या मायेनं तुमच्याकडे पाहत असते की मी तर शाळेत यावं, इथं पुन्हा एकदा बालपण अनुभव. कारण एकदा हे बालपण गेलं, हे दिवस गेले की पुन्हा ते येत नाहीत. पण अशा वेळेला येतात, पुन्हा आपण लहान होतो. जरी आता आपल्याला 2 मुलं असली, 4 मुलं असली, अगदी आपली मुलं मोठी असली, तर ज्या वेळेला आपण शाळेत जातो, आपल्या शाळेत, ज्या शाळेत आपण आपलं बालपण घालवलंय, ज्या शाळेत आपण खेळलोय, बागडलोय, तिथं आपल्या बऱ्याच आठवणी असतात आणि असं वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं. आता तुम्हाला बेंचवर बसल्यानंतर असं वाटतं की आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी झालो. आज तुम्ही खरोखर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले विद्यार्थी आहात. कोणी चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतोय, कोणी म्हणजे सगळे चांगले असे आहात आणि हे सगळं पाहून आम्हालाही अभिमान वाटतो. पण पुन्हा आला याचा फार अभिमान होते. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो आपल्यासाठी काहीतरी करतो आणि आम्ही इथं करतो म्हणजे आमचं कर्तव्यच करतोय, तसं काय आम्ही करतो म्हणजे काय मोठं काय करतो असं मला वाटत नाही. पण या थोड्याशा कर्तव्याची जाणीव आपल्या विद्यार्थ्यांना आहे, हे खरोखर बघून आमच्या मनाला खूप समाधान वाटतं की आपल्यासाठी जे आईवडील तर करतातच, गुरुजन करतात, कारण आईवडील जन्म देतात, शिक्षक तुमचं भवितव्य घडवतात, पण सगळं कर्म हे तुम्हालाच घडवायचं आहे. कर्तृत्व तुमचं आहे, तुम्ही सगळे मोठे होणार आहात, करणार आहात आणि यामागे आमचे तर आशीर्वाद असणारच आहेत तुमच्या पाठीशी. पण पुन्हा एकदा तुम्ही इथं आलात आणि आम्हा सगळ्या शिक्षकांचा यथोचित सत्कार केलात. फक्त पुन्हा या. मी मगाशी एकदा सांगितलं की तुम्ही मगाशी म्हणालात की इथली कडक शिस्त, हो ना, की मला आठवतं मी करत होते कडक शिस्त, म्हणजे फटके देत होते. कारण मी आता काही विद्यार्थ्यांचे पालक हे माझे विद्यार्थी, म्हणजे पालक आहेत ते आमचे विद्यार्थी. ते जेव्हा पालक सभेला वगैरे येतात तेव्हा अक्षरशः असं भांडल्यासारखे म्हणतात, काय मॅडम तुम्ही आमच्या मुलाला मारत नाही आणि आम्हाला तुम्ही एवढे मारत होतात. आमची मुलं सांगतात लेडीज मारत नाही का आम्हाला, काय मग तुम्ही आम्हाला तेव्हा का मारायचे. हेही मी ह्या मुलाला सांगते, तुमचे पालक माझ्याशी मांडतात येऊ की तुम्ही आम्हाला मारायचे, तुम्ही आमच्या मुलांना मारत नाही, तुम्ही आमच्या मुलांना मारत नाही. पण काय झालंय, आता थोडंसं बंधन पण आलेलं आहे आणि आताची मुलं इतकी फॉरवर्ड आहे, तुमच्यासारखी समजून घेणारी नव्हती. एखादा फटका दिला, मारलं तरी घरी जाऊन सांगायचं नाही. कारण काय, बरोबर आहे, आपले म्हणजे सर बरोबर आहे, शिक्षक बरोबर आहे. पण ही मुलं आहेत ना, हे रडत जाऊन आणखी 4 गोष्टी आई बाबाला सांगतात, आहे की नाही. अजूनपर्यंत तर एवढा 30-31 वर्ष झाली, पण अजून कोणी असा पालक तिथे आलेला नाही. कारण त्यांचा पूर्ण आजही इथल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास आमच्यावर आहे की आम्ही जे करतोय हे चांगलंच करू. हा पूर्ण विश्वास जो आम्हाला या पंचक्रोशीने दिलेला आहे, त्या पालकांनी दिलेला आहे, हा खरोखर आमच्यासाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आज सर निवृत्त झाले, तुम्ही सगळेजण अगदी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलात. एवढ्या लांबून वेळात वेळ काढून सगळे एकत्र येऊन ठरवून हा कार्यक्रम घडवून आणलात. त्याबद्दल मी खरोखर तुमची मला धन्यवाद देते आणि तुम्हाला पुढच्या भवितव्यासाठी, तुमच्या उज्ज्वल यशासाठी, तुमच्या मुलाबाळांना सर्व तुमचं चांगलं हो अशी परमेश्वराजवळ शुभेच्छा करते आणि तुमचे धन्यवाद. भावना आहेत या विद्यार्थ्यांनी व्यक्त कराव्यात असं अजूनही आम्हाला वाटतंय आणि बरं श्री मुकेश सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली मदत व्यक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि महामानव डॉक्टर आज तुम्ही 2006 आणि 2007 ही बॅच बोलले, पण ते बोलायला लागले. आणि हे विद्यालय आणि या ठिकाणी शिकवणारे शिक्षक हे मंदिर असं आहे की या ठिकाणी येणारा शिक्षक आणि विद्यार्थी हा अतिशय उत्कृष्ट पद्धती. या विद्यालयातील सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतात. आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. ही 34 वर्ष या ठिकाणी शाळेला गेली आणि शाळा ही उच्च पदावर आज शाळेचं नाव लौकिक सोबत तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे आणि त्यांच्याच आणि मार्गदर्शनाखाली ही शाळा उच्च पदावर गेली.
त्यांच्यासोबत मी 32 वर्ष काम केलं. मी पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहे. त्यांनी जाता जाता ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. ही शाळा जी आहे त्या माझ्यापासून निर्मित झाली. माझ्याकडून जे 1 वर्षासाठी जे योगदान देता येईल तेवढं देणारच आहे आणि शाळा पुन्हा कशी मांडेल यासाठी प्रयत्न करणार. पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही या शाळेचे खरे आधारस्तंभ आहात. जे विद्यार्थी आहात ते खरे आधारस्तंभ असतात की जे विद्यार्थी पुन्हा मागे वळून बघतात, सेवावलोकन करतात, या पुढं 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 जातात परंतु न गणत मान आपली पाठीमाग करतो तशी आहे. म्हणून तो पाठीमाग असा आपल्याला सेवावलोकन म्हणतात की तुम्ही त्या परिसराची आहात आणि ते सेवावलोकन करता. तर 2007 सालच्या बॅचमधून मी आता बरेचसे विद्यार्थी मला पहिल्यांदाच दिसतो. आता दिसणारे चेहरे थोडेसे वेगळे होते. सुदेशला मी जवळ सकाळी उठल्यावर बघत होते, त्यामुळे तो चेहरा माझ्या लक्षात आहे. बाकीचे म्हणजे मला नाटकर बंधू हे होते आपल्याकडे 8वी 9वीला ते आलेलो. पण ते 2007 सालचा जो इन्सिडेंट घडला आणि ते तिकडे गेले तर त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला होता थोडासा. पण ज्यावेळेस मला लक्षात आलं की हे 8 दिवस शाळेत गेले, घरीच आम्हाला शाळेला जायचंच नाही आणि घरीच थांबलेलो होतो. आम्हाला इथं जायचं ते घरामध्ये जायला वाटत मला ठरवलेलं. शेवटी काय पर्याय नव्हतं. कधी कधी कुठल्या त्या खाली येणाऱ्या कुठल्या सामोरं जाण्यासाठी दिलं आणि तरीही पुन्हा या विद्यालयात तुम्ही या विद्यालयातून जात असताना जी काही संस्कृती आहे या ठिकाणी म्हणजे भूक लागल्यानंतर खातोवरची संस्कृती असते. आपल्याला जेवढं भूक लागते त्यावेळी संस्कृती असते आणि भूक नसताना खाण्याची विकृती असते. आणि आपल्या काकातील लहानसाठी समर्पित करणे ही तरी संस्कृती जे तुम्ही आज करता. ते शाळेबद्दल आपलं काहीतरी योगदान आहे, आपलं देणं आहे म्हणून तुम्ही आज आमच्याप्रती भावना व्यक्त केली. जिव्हारी लागणारे शब्द हे आयुष्य बिघडवतात. जे शब्द जिव्हारी लागणारे शब्द असतात ते आयुष्य बिघडवतात आणि जीव लावणारे शब्द हे आयुष्य घडवतात. त्या पद्धतीनं तुम्ही या शाळेला जीव लावला, त्यामुळे याचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. 2 अक्षराचा शब्द ल, 2 अक्षराचा शब्द आहे तो भाग्य, 3 अक्षराचा शब्द आहे तो नशीब. घडवायला 4 अक्षराची मेहनत करावी लागते आणि ती मेहनत तुम्ही केलेली आहे त्यांना तुमची पुन्हा 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 एक मेहनत करतो म्हणजे पुन्हा पुन्हा या शाळेला तुमची व्हिजिट केली तर या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा तयार होते. हे विद्यार्थी तुमचा आदर्श घेऊ शकतात की हे जे विद्यार्थी आहेत आपले दादा आहेत ते या ठिकाणी येतात आणि शाळेसाठी योगदान आहे त्याचं. त्यामुळं आज तुमची बॅच आहे, तुमची बॅच बाकीचे विद्यार्थी पण एक येतात सामुदायिक एकत्र येऊन एक विशेष विद्यार्थ्यांसाठी एक भावना तयार होते की असंच पुन्हा पुन्हा तुम्ही येत राहा आणि शाळेच्या प्रती जी भावना जी आहे ती अशीच या ठिकाणी वाढत आहे. शाळा तुमची आहे, परिसरातली आहे, आपली आहे असं समजून शाळेत इथं जे जे काय आपल्या भविष्य घडवायचे ते तुम्ही सर्वजण करू शकता. आणि आपले शिक्षक वर्ग आहे आपल्या या ठिकाणी निश्चितच जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या पद्धतीनं आपण बघायला कोशिश करत आहोत. मला काय करायचं आला आधी त्या ठिकाणी स्वागत केलं आणि विशेष आपलं सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं. आणि हे आमचं भाग्य समजतं की आम्ही असे इथं बीज पेरले आणि हे बीज एखादा जमिनीत पडल्यानंतर तो पहिला खाली जातो आणि मग वर येतो. मुळात गेलेला मुळात पुन्हा वर आले आणि ते वाढत झाले. तर तुमच्याप्रती आमच्याप्रती तुमची भावना समजून घेतो आम्ही आणि तुम्हाला आणि या राज्याला धन्यवाद मानतो. पुन्हा पुन्हा तुम्ही या ठिकाणी येत आहोत. आपली शाळा आहे या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक आपले स्वागताला तयार आहेत.
मनोगत शाळेचे माझे विद्यार्थी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि आवडून या ठिकाणी उपस्थित असणारे 2006ची बॅच आणि या विद्यालयात शिक्षणाचे प्रश्न माझी सांगितले. मला सगळ्यांना माहीत आहे 28 फेब्रुवारी 2025 या दिवशी इंग्रज परिमाणानुसार या विद्यालयात सुरुवात 34 वर्ष मी सेवा केली आणि ती सेवा झाल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी मला सभागृहाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवडून उपस्थित आहे. खरोखर धन्यवाद. म्हणजे गेली 34 वर्षात आम्ही जे काय केलं होतं, जे काही विद्यार्थ्यांना विद्याज्ञान देण्याचा प्रयत्न केला होता तो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला निश्चित विफल झाला जातो. असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांनी मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, पण ही तुमची पहिली बॅच आहे 6-7ची. ती जी बॅच त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन त्यांनी माझाच नव्हे तर सुचेत सर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान केला. खरोखर धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, लेडीज सर म्हटलेली तुमच्या डोक्यात यायची कडक शिक्षा विद्यार्थी शिक्षकांनी सरांना पाठवायचं आणि लेडीज सरांनी शिक्षा करायची. हे सुरुवातीपासून म्हणजे तुम्हालाच नव्हे सगळे विद्यार्थी तेच म्हणतात नाही आम्हाला लेडीज सरांची शिक्षा करायची. तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा मागचा काही उद्देश नसायचा. मला पण तेवढं वाटायचं की आज छोट्या छोट्या चुका होत आहेत, भविष्यात अशा प्रकारच्या चुका तुमच्याकडून होईल हाच एक उद्देश असायचा. किंवा आज चूक झाले की आयुष्यात पुन्हा कधी होता कामा नये एवढाच माझा उद्देश असायचा. आणि शेवटी काही कडक शिस्त असेल, कडक कोणते बोलत असेल तरच सगळं व्यवस्थित होतं. सगळ्यांनी नुसतं उर्दू भाषेत बोलून चालत नाही. प्रसंग आला, वेळ आली की तसं कडक वागावं. मी एकदम तुम्हाला सांगतो की या विद्यालयात आलो 91 1791 मी या ठिकाणी हजर झालो. तेव्हाच्या संस्थेनं माझ्यावर विश्वास दाखवून पहिल्या दिवसापासून आम्ही मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मला माझ्यावर सोपवली. मी सगळं करतो. ज्या दिवशी मी हजर झालो त्या दिवशी मी शिपाई पण मीच होतो, शिक्षक पण मीच होतो, सरांचं काम पण त्यावेळेला मीच करत होतो. पण दुसरं प्रॉब्लेम नव्हता आणि मग मुख्याध्यापक. त्यामुळे शालेय दशेमध्ये कोणकोणती कामं आणि कशी पूर्णत्वास न्यावी लागतात हा सगळा अनुभव माझ्या पाठीत. त्यामुळं काही वेळेला गोड पण बोलावं लागतं, काही वेळेला कदाचित बोलावं लागत होतं. आणि त्या उद्देशानं मी तशा प्रकारे वाटतो. मला अतिशय आनंद वाटतो की आलो या विद्यालयात त्यावेळेला विद्यार्थ्यांचे 19 होते. आपली एक वर्ग होता, एक वर्ग संपूर्ण बाहेर टेबल होता, 4 टीचर होत्या. ही एक अशा पद्धतीने माझी या विद्यालयात झाली सुरुवात होती. वर्गात 19 विद्यार्थी होते, एक वर्ग तयार होता, दुसऱ्या वर्गाचं काम चालू होतं. 8वी 9वीचे 2 वर्ग एका वर्गात बसून मी माझ्या या शिक्षण क्षेत्राला सुरुवात केली. आणि आज मला सांगायला तुम्हाला निश्चित अभिमान वाटतोय की आज या शाळेतून माझ्या हाताकडून साधारण 3500 विद्यार्थी चांगल्या प्रकारचे कार्य करतात. आणि त्यात असं मला समजलं की मी 127 ग्रामीण भागामध्ये जन्माला येऊन याच परिसरातल्या विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी विश्वभर ज्ञान मंडळाने मला दिली. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवला तो विश्वास मला जे वाटतं 100% नाही पण 90% मी सार्थ करू शकतो याचं मला समजलं. आता विचार सांगितलं शाळेचा विकास 100% लागला. अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी माझी शाळा मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार देखील आपल्या शाळेला मिळाला होता. शासनानं पुरस्कार देऊन 3 लाखाचं पारितोषिक देखील आपल्या शाळेला. माझी शाळा सुरक्षित शाळा असा जिल्हास्तरीय पुरस्कार शिक्षण विभागाने नव्हे पोलीस विभागाने
पोलीस अधीक्षकांना रायगड जिल्ह्यातून सुरक्षित शाळेचा पुरस्कार गेल्या महिन्यातच आपल्या शाळेला दिला. म्हणजे असे अनेक उपक्रम आपल्या शाळेत राबवले गेले. त्याला संस्था पाठीशी होती. माझे सर्व सहकारी माझ्या सोबत होते. मी जरी मुख्यालय म्हणून काम केलं तर मुख्यालयावर एकटा काहीच करत नाही. म्हणून मला सांगितलं का की बोर्ड तुम्हाला निर्णय घ्यावे लागले होते आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपली शाळा नाव झाला. आपण म्हणाला बघा की दिवसभर शिकवायचे पण रात्री पण व्हिजिट व्हायची शाळांची आणि आज देखील तुम्हाला जे आठवणार का आठवणार. आणि त्यावेळेला उद्देश तोच होता. कारण काय त्यावेळेला आपल्या ग्रामीण भागाची परिस्थिती काय होती, मुलं फक्त शाळेतच होती, घरी जाऊन अभ्यास करायला पाहिजे असं काय नव्हतं. आणि तुम्ही अभ्यास करावा किंवा तुम्ही अभ्यास करताय की नाही हे कळावं म्हणून आम्ही रात्रीच्या वेळी व्हिजिट करत होतो. आणि तुम्हाला सांगतोय त्यावेळेला नव्हे, आज देखील संस्थेचे स्वतः संस्था चालक समोर हे स्वतः सचिव हे आज देखील म्हणजे आपण जी त्यावेळी सुरुवात केलेली शिस्त होती विद्यार्थ्यांना लावण्यासाठी किंवा अभ्यास करताय की नाही हे आज देखील तेवढ्या कळकळीनं प्रत्येक गावात जाऊन निरीक्षण करण्याचं काम आज देखील सर्व शिक्षक संस्थेचे पदाधिकारी आवडतात. उद्देश तोच आहे की या विद्यालयात आलेला विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी घडा. आणि तुम्हाला घडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे आज आमच्याबरोबर लक्षात येत आहे की नाही असे विद्यार्थी आहेत ठीक आहे त्यांना वेळेनुसार इथे येता येत नसेल पण मनोमन त्यांची इच्छा तरी आहे याच्यातच सगळं समाधान आहे. कसं आहे थोडंफार पेरल्याशिवाय काही उगवत नाही. जे काय गेल्या 34 वर्षामध्ये 35 वर्ष झाली आपल्या शाळेला 35 वर्षात जे काही पेरलेलं आहे शाळेने शाळेचं नाव होती आता चांगलाच आहे. आता थोडंसं सांगितलं तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये देखील आपली शाळा आज चांगल्या ठिकाणी पोहोचली. म्हणजे अशा लोकांच्या विद्यामध्ये म्हटलं की समोरचं समजून जातो की नाही या शाळेबद्दल काही बोलण्यासारखं नाही. कारण ही शाळा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे नुसतं आपण शिक्षण क्षेत्रात नाही कला क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या 4 वर्षापूर्वी आपल्याला कुस्ती हा माहीत नाही आपल्या विभागात. कुस्ती खेळला आपण कधी तुम्हाला सांगितलं कुस्ती खेळा म्हणून नाही. तर त्या कुस्तीमध्ये आपले विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय राज्य स्तरावर पाठवण्याचा आपल्या शाळेने प्रयत्न अशा प्रकारचे विद्यार्थी घडवले. आज काही विद्यार्थी आपले डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील छोटे मोठे स्वतःच्या काळात उभे आहेत ते देखील भरपूर आहे. म्हणजे कोण कोणत्या क्षेत्रात गेला असं काय नाही पण ज्या क्षेत्र तुम्ही निवडलं असाल ते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करताय हे ऐकल्यानंतर खरोखर मला समाधान मिळतं. आणि आमच्याकडून अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. हे भाग्य या संस्थेने दिलं. जर संस्थेने त्यावेळेला या शाळेची निर्मिती केली नसती तर कदाचित आमच्यासारखे शिक्षक या ठिकाणी आले नसते. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आम्हाला घडवता आलं नसतं. कारण काय तुमच्या काळी म्हणजे शाळा जून 90ला निर्माण झाली का पुढे आताकडून 5 ते 10 जास्तीत जास्त 10 विद्यार्थी तळागाळात जाऊन शिक्षण घेतले. सर्वसाधारण यांची बस आणि एवढं लांबून जाऊन शिक्षण घेणं काय सोपं नव्हतं. तुमचे पालक असतील कदाचित शिक्षणाअभावी शाळेअभावी तुम्हाला पालकांना शिक्षण घेता आलं नाही. तर या परिसरात तेवढं लक्षात घेतलं आणि या संस्थेने अशोक लोखंडे स्मारकाची निर्मिती केली. आज जरी तुम्ही विद्यार्थी असतात तरी या शाळेचे तुम्ही भावी आधारस्तंभ असतात. आज जशी आज आपण आवडून भेट दिली माझ्या सर्व सहकार्याचा यशस्वी सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो. पण पुन्हा आता सांगितलं की नाही आता एक पहिल्यांदा आलं तर यापुढे निश्चित आपण घेऊ हे मत जरी व्यक्त केलं ना तरी समाधान आहे. आणि तेच मला म्हणणं आहे की जरी आपण गेला 19 वर्षांना आपण या शाळेला भेट दिली तसंच वारंवार पुन्हा भेट देत चला शाळेत काय चाललंय काय नाही हे पाहत चला. एवढं जरी केलं तरी यापुढे जरी मी त्या पदावर नसतो तरी मला समाधान की नाही आपले विद्यार्थी आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांचा या शाळेत कारण तुम्ही आपली शाळा म्हटलंय ना आपली शाळा म्हटलं की सगळं आलं माझी शाळा नाही म्हणतो आपली शाळा आणि तुमची किंवा माझी एकट्याची शाळा असू शकत नाही. आणि ज्यावेळेला आपण आपलं म्हणतो जसं आपलं कुटुंब आपलं आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो ही मुलं माझी आहेत आम्ही ही मुलं सगळी आमची आहेत असं म्हणतो. म्हणजे तुम्ही आज जरी तुम्ही माझी विद्यार्थी असेल तरी जो विद्यार्थी या शाळेत येतोय हा विद्यार्थी कोणाचाही पाल्य असेल पण त्याचे पालक आले असं मानत आलो. आणि अशा पद्धतीने गेली 34 वर्ष सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आपण येऊन या ठिकाणी सत्कार केला मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी
धन्यवाद सर. सर्वांच्या मनातील भावना मी एकदा पुन्हा वाचून दाखवतो की तुमच्या मनात काय आता निर्माण झाला असेल. पुन्हा वाटे लहान व्हावे, पाठीवरती दप्तर घ्यावे. वाटते ना असं? पुन्हा वाटे लहान व्हावे, पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे शाळेत जावे, अन जगण्याचे सोने व्हावे. पुन्हा वाटे खेळ खेळावा, पुन्हा वाटे खेळ खेळावा, जिंकलो हारलो तरी मिळावा, निव्वळ आनंदाचा ठेवा. पुन्हा वाटे पुस्तक घ्यावे, पुन्हा वाटे पुस्तक घ्यावे, प्रत्येक पान वाचित जावे, शब्दांच्या सामर्थ्याने जगण्याचे आमचे सोने व्हावे, जगण्याचे आमचे सोने. मी आता संस्थेचे अध्यक्ष श्री देवजी वाले साहेब यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत करावं. स्थापन केली आणि शाळा स्थापन झाली म्हणूनच या भागातले
विद्यार्थी जरी असला तरी आज सुद्धा या शाळेची कुठे विद्यार्थी नाही जर रिटायरमेंट झाली आणि त्यावेळी सुद्धा बोलतो आणि आजही बोलतो की त्यांच्या वयानुसार शासनाच्या धोरणानुसार नियमानुसार ते फक्त रिटायर झाले, परंतु सर या संस्थेसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि या शाळेसाठी कधीही रिटायर झालेले नाही. त्या दिवशी सुद्धा सरांना सांगितलं की सर तुम्ही फक्त रिटायर झाला तुमच्या वयाच्या नियमानुसार, परंतु या शाळेसाठी तुम्ही पुन्हा येत जा, पुन्हा येत राहा आणि जे शिक्षक विद्यार्थी घेत आहेत त्यांच्याकडे लक्ष घालून राहते. या संस्थेच्या या शाळेचा जे जे काही तालुक्यात जिल्ह्यात नाव आहे ते आम्ही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण एक माजी विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. मी जेव्हा चेअरमन म्हणून झालो आणि एक संकल्प सोडलेला आहे की ज्यांच्या नावाची शाळा आहे त्या अशोक लोखंडेंचे स्मारक आहे, त्या अशोक लोखंडेंचा आपल्याला पुतळा तिथे बनवायचा आहे. तन्वीरजी आमच्याकडनं लागेल ते सरकारी आम्ही देऊ. आतापर्यंत आपलीच बॅच नाही तरी अजून काही बॅच आपल्याकडनं शिकून दिलेल्या आहेत. त्या शाळेला पैसे लागले, त्या शाळेला ट्रीटमेंट लागल्या, त्या शाळेला कुठलीही काही गरज लागली तर ते आजपर्यंत या शाळेला आपल्याला देत आलेले आहे. माझी एक इच्छा आहे की आपल्याला अशोक लोखंडेंचं एक अर्ध पुतळा त्याचा स्मारक पूर्ण झालेलं होईल असं मला वाटतं. की आज आपण गाजर मी एक माजी विद्यार्थ्यांची मुंबईमध्ये मिटिंग घेणार आहे. त्यावेळी माझ्यासोबत मुंबईला असेल आपल्याला पुतळा बनवताना माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती मदत करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. कुठलाही विद्यार्थी आपण मागितलं देणार नाही असं नाही आणि आपल्या संस्थेमध्ये आपण कुठल्याही विद्यार्थ्यांना शिकायला एखादा एकही रुपया घेत नाही. आज पण आपण एकही रुपया घेत नाही. यावर्षी तुम्ही सांगितलं की यावर्षी वाया वाटप या शाळेत सुद्धा दिलं जाईल. आपलं अभिनंदन करतो. आणि आतापर्यंत गेल्या वर्षी सुद्धा मुंबईमध्ये ट्रस्ट करणार काहीतरी 80 ते 90,000 मला आपण या शाळेसाठी आले आहे. आजही विद्यार्थ्यांना कपड्यांपासून सगळं आपण देतो. जे गरीब विद्यार्थी आहेत अक्षरशः सरांना या सगळ्या मंडळींना शाळेवर नोकरी जरी करत असले तरी सगळे शिक्षक कर्मचारी ही शाळा माझी आहे जसं तुम्ही समजता. तुम्ही शिकून गेला म्हणून ही शाळा माझी आहे, परंतु हे इतर सर्व्हिस करत असताना इतर शिक्षकांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे. महिन्याभर काम केलं, 15 दिवस, परंतु आज सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की आपण आता आज संध्याकाळी 10वीचे विद्यार्थी 9वीचे विद्यार्थी अभ्यास करतात ते आपल्याला बघायला जायचं आहे. मुख्य व्यापारापासून ते सगळ्या शिक्षकांपर्यंत कोणीही असं म्हणत नाही आज जमणार नाही उद्या. म्हणजे मला सांगा एकदा शाळा सुटली की ह्याची ड्युटी संपलेली असते, परंतु ज्या ज्यावेळी आम्ही सांगतो त्याच्यावेळी रात्री 7:30 ही सगळी मंडळी या संस्थेसाठी आणि या संस्थेच्या शाळेच्या नावासाठी कुठल्याही प्रकारे अजिबात पूर्ण स्थान देत नाही. आणि रात्री आमच्याबरोबर असतात आणि आमच्याबरोबर असतात म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्याबरोबर असतो. आणि रात्री आम्ही त्या आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करतात येते आधी आम्ही बघायला लागतो. या 4-5 दिवसामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्या संदर्भात ॲक्च्युली येणार आहे. बघितल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत की त्याला किती खर्च येऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण मुंबईमध्ये मिटिंग घेऊ. मुंबईमध्ये मिटिंग घ्यायला जो हॉल लागेल की माझी शाळा मुख्यमंत्री शाळा महाराष्ट्र शासनाने हे काढलं होतं
त्याच्यामध्ये काळामध्ये आपली शाळा पहिली. कुठल्याही शाळेला कमी देत नाही बरोबर नाही, आणि शेवटी ती शाळा आहे. परंतु तुम्हाला सांगतो की आजही तळा तालुक्यामध्ये जेवढे शाळा आहेत सगळे शाळेमध्ये घ्या आणि ह्या आपल्या शाळेमध्ये तुम्ही फेरी मारा. जसं एखाद्या शेतावर गेल्यानंतर देवाची जाळ असते की थोडंसं वातावरण वेगळं वाटतं, तसं ह्या शाळेच्या आवारामध्ये आल्यावर ही शाळा वाटते. दुसऱ्या शाळा वाटत नाही असं म्हणणार नाही, काय म्हणतो शाळा ही मंदिर आहे. परंतु जो वातावरण शाळेसाठी लागतं, जो वातावरण त्या शिक्षकांनी तिथं घडवलेलं आहे ते बघितल्यानंतर शाळा काय हे पुढचे हायस्कूलमध्ये आल्यानंतर कळतं आणि त्या शाळेत तुम्ही शिकला. तुम्हाला सुद्धा सांगतो हे माझे विद्यार्थी म्हणून आले का आले त्यामध्ये सांगायची गरज नाही. तुम्ही सुद्धा या शाळेत शिकताय. हे जे मुलं शिकायचं आपल्याला काय करता येईल, आपण काय करायला पाहिजे हे मनाची गाठ बांधा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुम्ही मोठे व्हा. ही सगळी माझी विद्यार्थी म्हणून आज आले. तुम्ही जसं आपलं घर सांभाळता, जसं आपल्या आईवडिलांना सांभाळता, तसं त्या शाळेवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवला. 19 वर्षानंतर सरांचा सत्कार करण्यासाठी आपण आला. तुमच्या पुढील जीवनात सगळ्या गोष्टी चांगल्या घडून नोकरी असेल, धंदा असेल, आणि आपण काही करत असाल त्याच्यामध्ये तुमची भरभराटी होऊन असं मी ईश्वराला चिंतन करतो. तन्वीरजी तुमच्या धंद्यामध्ये भरपूर यश होती, खूप कमावो. आमच्या तालुक्यामध्ये त्या मंडळी सगळी मुंबई जाऊन विचार नोकरी करतात आणि हा घरात झाले. हा घरात बसून जो धंदे करतोय त्या घरात सुद्धा आपण जोरात वाढू दे. कारण इथं गावाला राहून आमच्या शाळेचा विद्यार्थी गावाला राहून जे काही करतोय, चांगलं करतोय, समाजाची सेवा करतोय, समाजाची बहुजन समाजाची हा त्याचा तो सत्कार केला. असंच या संस्थेवर, या शाळेवर, सर्व शिक्षकांवर आपण असंच प्रेम ठेवा आणि या संस्थेसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही मोठ्याप्रमाणे सहकार्य करता येईल ते करा एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपलं आभार मानतो शाळेत आल्याबद्दल. मी माझं शब्द संपवतो. धन्यवाद राजेश. इथे सर्व विद्यार्थी अगदी अंतकरण भरून पुढे बोलतात. अगदी डोळ्याच्या काळा देखील मानवल्या. येतात वाहणारे थेंब डोळ्यांच्या वाटणीला, येतात वाहणारे थेंब डोळ्याच्या वाटणीला, एक हवी होती ओंधळ, एक हवी होती ओंधळ काठावर पापणीला, काठावर पापणीला. म्हणजे निश्चित की आपल्या डोळ्यात नगरातली थेंब आहे, याला थांबवणारी एक ओंधळ असती तर निश्चित ती थांबली असती. पण मनातील ज्या भावना आहेत त्या ओंधळीतून सरकार लागल्या आणि खरोखरच आम्ही गदगदून गेलं तुमच्या या सर्व भावभावनांनी. आणि संस्थेचे अध्यक्ष बरं आभार राहील. या व्यासपीठावरील तुम्हाला आभार करायचे का? आभाराचा शेवटचा कार्यक्रम व्यासपीठावरील मान्यवर यामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री गिरोजी वाजे साहेब यांचं, त्याचबरोबर सदस्य श्री रामाजी जगताप साहेब, माझे मुख्याध्यापक श्री रेड्डी सर, नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री कुलपे सर, इतर माझे सर्व सहकारी बंधू, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक वृंद आणि इथे तुम्ही माझी विद्यार्थी 2006-07ची बॅच हे सर्वजण आला तिथे. त्याचबरोबर इथं या शाळेचे विद्यार्थी हे सर्वांचं मी आणि संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.